आपल्यापुढं एक कागद दिलेला आहे, त्या कागदामध्ये मजकूर लिहिलेला आहे. ज्यांनी कागद दिला ते आपले विश्वासू आहेत, कोणी जवळचे आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, आणि आपण त्या कागदावर सही केली. नंतर आपल्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. कागदपत्रावर केलेली सही केवळ माझी फसवणूक झाली असं म्हणून तो कागद रद्द होईल का? कायदा याला ग्राह्य मानतो का? याबद्दल आपण आज बोलणार आहोत. माननीय कोर्टामध्ये कोणत्या धाचुका करू नका, या व्हिडिओच्या सिरीजमधील हा आपला आजचा व्हिडिओ आणि आपला हा विषय की कोणत्याही कागदपत्रावर न वाचता स्वाक्षरी करू नका. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण खूप भरभरून असा प्रतिसाद देत आहात. आमचे व्हिडिओ, प्रोफाईल्स, पेजेस आणि यूट्यूब चॅनलवर पाहत आहे. आपल्या व्ह्यूजमुळं, आपल्या फॉलोमुळं, आपल्या सबस्क्राईबमुळं आम्हाला नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते. वकिली व्यवसाय सांभाळत आपल्याला कायद्याची माहिती देताना आम्हालासुद्धा आनंद होतो आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आम्हालासुद्धा वाचन करावं लागतं. त्यामुळे आमचाही अभ्यास होतो, जो आम्हाला आमच्या दैनंदिन कोर्ट कामकाजामध्ये जे आहे तो फायदेशीर होतो. उद्देश एवढाच आहे की कायद्याबद्दल प्रत्येकाने जागरूक व्हावं. उद्देश एवढाच आहे की आपण सर्वजण जे आहे ते जागरूक झालात तर कोर्ट कचेरी टळेल, फसवणूक टळेल, न्यायालयाची पायरी चढायची आपल्यावर वेळ येणार नाही. म्हणून अलर्ट राहा, सजग राहा, सतर्क राहा. आपला आजचा विषय, कोणत्याही कागदपत्रावर न वाचता स्वाक्षरी करू नका. बऱ्याच वेळा असं घडतं, बरेचसे दस्त, बरेचसे करारपत्र, माननीय न्यायालयामधील कागदपत्र, या बऱ्याचशा कागदपत्रांवर आपण काय म्हणतो की बाबा माझा विश्वास आहे, माझी विश्वासाने सही घेतली, आणि आपल्याला पुन्हा कळतं की त्याच्यामध्ये आपल्या हिताच्या विरुद्धचा मजकूर लिहिला गेलेला होता. आणि मग आपण त्या दस्ताबद्दल, त्या कागदाबद्दल तक्रार करतो की या कागदातला मजकूर जो आहे तो चुकीचा आहे, खोटा आहे, मग मी फक्त सही केली, मी मजकूरच वाचला नाही, मला आत काय लिहिलं माहीतच नाही. तर ही गोष्ट जी आहे ती मान्य केली जात नाही. आपण जर सही करत असाल तर आपण ती वाचून सही केलेली आहे असं म्हटलं जातं. आणि बरेचसे करारपत्र असतील, बरेचसे न्यायालयातील कागदपत्र असतील, ॲफिडेव्हिट्स असतील, किंवा बरेचसे दस्तसुद्धा असतील, त्या बऱ्याचशा कागदपत्रावर, अगदी 99.99% कागदपत्रांवर शेवटी एक पॅरेग्राफ असतो की वरील सर्व मजकूर माझ्या सांगण्याप्रमाणे खरा व बरोबर आहे. वरील सर्व मजकूर मी वाचून पाहिलेला आहे आणि तो मला मान्य व कबूल असल्यामुळे मी माझी स्वाक्षरी याखाली केलेली आहे. जेव्हा एवढं सगळं त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं असेल आणि आपण सही केलेली असेल, आणि आपण जर नंतर त्या कागदपत्राबद्दल असं म्हणत असाल की मी तो कागदच वाचला नाही, त्यामध्ये काय लिहिलं मला माहीत नाही, तर हे मान्य करणं अपेक्षित नसतं. आपण खोटं बोलताय असं होतं, जरी ते खरं असलं तरी. त्यामुळं कोणताही कागद असो, आपण सर्वात आधी त्या कागदातला मजकूर वाचा. कितीही घाई कुणी करत असेल तर कागद वाचल्याशिवाय सही करू नका, आणि नुसता वाचू नका. आपण तो कागद वाचत असताना आपल्याला त्यातली कोणती गोष्ट खटकली, त्या कागदामध्ये काही संदिग्धता आहे असं आपल्याला वाटलं, त्या कागदामध्ये लिहिलेल्या एखाद्या मजकुराचा अर्थ आपल्याला जर नाही कळला, तर ताबडतोब आपण ज्यांनी कागद तयार केलेला आहे किंवा जे संबंधित आहेत, म्हणजे कोर्टामध्ये वकील असतील, बाहेर करारपत्र लिहिणारे असतील, किंवा ज्यांच्या आपण स्वतः कोणी टायपिंग असतील त्यांनी केलेलं असेल, किंवा दोघांमध्ये करारपत्र लिहिण्यासाठी कोणी त्रयस्थ व्यक्तीने कागद तयार केला असेल, तर त्यांना विचारा की याचा अर्थ काय. केवळ आपल्याला समजलं नाही ही गोष्ट मनात ठेवून आपण सही करायची, नंतर त्याचा वेगळा अर्थ काढून पुढं वादविवाद झाले तर मी सही करताना ते वाचलं नव्हतं म्हणायचं, किंवा मला याचा अर्थ असा होता असं मला वाटलं असं म्हणायचं. हे कायद्याने मान्य होत नाही. त्यामुळे दोन गोष्टी महत्त्वाच्या केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, कोणत्याही कागदावर सही करताना त्यातला मजकूर वाचा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मजकूर वाचत असताना आपल्याला त्यामध्ये आपल्या हिताच्या विरुद्ध लिहिलं आहे असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी ताबडतोब ऑब्जेक्शन घ्या, सही करण्यास नकार द्या. आणि काही संदिग्धता वाटत असेल तर तो विषय क्लिअर करून घ्या की हे यामध्ये का लिहिलेलं आहे, याचा अर्थ काय, आणि हे असं लिहिल्यानं आपल्यावर काय परिणाम होऊ शकतात, आपल्या हक्कांवर कुठं गदा येऊ शकते का, आपली फसवणूक होऊ शकते का, याची खात्री करून मग सही करा. माननीय कोर्टामध्ये कोणत्या 10 चुका टाळल्या पाहिजे जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. या व्हिडिओच्या सिरीजमधील आपला आजचा हा विषय होता की कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी तो आधी वाचा, न वाचता सही करू नका.
माननीय कोर्टामध्ये कोणत्या 10 चुका टाळल्या पाहिजे या व्हिडिओच्या सिरीजमधील पुढचा आपला विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल आमचे प्रोफाईल्स आणि पेजेसला तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि कोणाची फसगत होणार नाही. कोणी जर उद्या जाऊन सही करणार असेल तर ते वाचल्याशिवाय सही करणार नाही, नाही का? धन्यवाद.